संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सनसरहून अथुर्णकडे मार्गस्थ होत असताना वाटेत बेलवडी येथे महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात पार पडला। तुकारामांची पालखी खांद्यावर घेऊन पालखीला रिंगण दाखवण्यात आल्यानंतर पालखी मध्यभागी ठेवण्यात आली व त्यानंतर प्रथेप्रमाणे मेंढ्यांनी पालखीची प्रदक्षिणा पूर्ण केली। मेंढ्यांच्या प्रदक्षिणेनंतर पोलिसांनी देखील पालखीला प्रदक्षिणा घातली। यानंतर दिंडीतले मानकरी, झेंडेकरी, पदाधिकारी आणि महिला वारकरी यांनी पालखीला प्रदक्षिणा घातली। यावेळी मानाच्या अश्वांनी पालखीच्या 5 प्रदक्षिणा पूर्ण केल्या। प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर अश्वांच्या टापांखालची माती उचलण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी जमली होती। ही माती शेतामध्ये टाकल्यावर भरघोस पीक येते असे वारकऱ्यांना वाटते। येथील बेलवाडीत रंगलेल्या तुकोबारायांच्या रिंगण सोहळ्यामुळे हजारो वारकऱ्यांपायी चालून आलेला शीण कमी झाला। हजारो वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये रंगलेल्या या रिंगण सोहळ्यात हजारो वारकऱ्यांनी अश्वाच्या टाचेखालची माती कपाळाला लावत नव्या दमाने वारीतील पुढील प्रवास सुरू केला। इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा होत असतो। रविवारी अत्यंत उत्साहात हे रिंगण पूर्ण झाले। सनसरहून बेलवाडीत अत्यंत उत्साहाने तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले। दरवर्षीप्रमाणेच अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा रिंगण सोहळा रंगला।